क्यों भाई, खुलेआम बेच रहे हैं? अलाउड है आपको? अलाउड है? लिया मैंने, रिकॉर्ड पहले ही कर लिया। हाँ हाँ, फिर वो उठा के लेके जाएंगे ये लोग। हाँ अलाउड है फिर। मी नीलिमा सोनवणे। मॅडम काय बोलणार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आले, तुमच्या हस्ते ते काय अंमली पदार्थ आहे तर काय बोलणार, ते काय प्रकरण होता? हा प्रकरण असा होता की मी संगीता चौबे मॅडम पत्रकार आहेत मीरा रोडला, यांना भेटायला आलेली आणि आम्ही कोपऱ्यावरती तिकडे थांबलेलो आणि एक माणसाला हा विक्री करत होता हा माणूस। आम्ही म्हटलं की हे विक्री करतो, हे सगळ्या गोष्टी बॅन आहे। आम्ही जाऊन ते पकडलं सगळं आणि मग नंतर 112ला कॉल करून पोलिसांची मदत घेतली आणि आतून माल काढला आणि इकडे कंप्लेंट करायला आलो आम्ही। या सगळ्या वस्तू बॅन आहे महाराष्ट्रामध्ये आणि अजून खूप सारे लोक इथे विकतायत मीरा रोड मध्ये। तुमची कंप्लेंट घेतली गेली काय? आता आमची कंप्लेंट घेतली गेलेली आहे, कंप्लेंट दिली, आम्ही FIR दाखल केली, आम्ही साधी NC नाही टाकली, FIR टाकलेली आहे। काय बोलणार ते असं विकत काय? कारवाई झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती। जी तरुणाई बिघडत आहे, लोकांना त्रास होतो, याच्याने कॅन्सर होतो, हे सगळ्यांना माहीत असून पण लोक हे घेतात किंवा ही जी विक्री होते याच्यावर बंदी आली पाहिजे, हे सगळं बंद झालं पाहिजे। हा दुकान आहे मीरा रोड स्टेशन पासून सरळ चालत आलात ना, ठाणा बस स्टँड, ठाण्याच्या ज्या बसेस थांबतात ना त्याच्या बाजूला नवाब दुकान आहे। नवाबच्या बाजूला ती छोटी टपरी आहे। नाव नाही सर, पानटपरीला नाव नाही। मालकाचं नाव यादव म्हणून सांगतोय तो, कमलेश यादव त्याचं नाव आहे। कमलेश यादव। आमची मागणी आहे की बंद झालं पाहिजे, हे सगळं बंदच झालं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई, सक्त कारवाई झाली पाहिजे। जे काही आहे त्याचं बंद झालं पाहिजे, हे सगळं नको पाहिजे। पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी आता FIR घेतलेली आहे आणि फूड अँड ड्रग्स वाल्यांना बोलवलंय। आता बघू पुढचं काय आहे ते अजून।